नमस्कार, मी सुरेखा भागवत. नमस्कार, मी रंजना ढेरे. मुक्तांगण सखी मंचमध्ये आपलं स्वागत आहे. मी आणि रंजना सहजच एका बागेमध्ये आलो आहोत. आज खूप सुंदर बाग आहे आणि आम्हाला इथे खूप असं छान गप्पा माराव्याशा वाटल्या. तर सहजच जे सुचेल त्यावर आम्ही चर्चा करणार आहोत, नाही का? तर माझ्याकडे एक पुस्तक आहे. तर त्या पुस्तकाचा एक टॉपिक आहे की चांगल्या सवयी व छंद हा तुमचा किंग मेकर असतो. म्हणतात माणूस हा सवयीचा गुलाम असतो. सवयी दोन प्रकारच्या असतात. काही सवयी चांगल्या असतात तर काही वाईट, नाही का? ज्याला एकही सवय नाही असा माणूस खरं तर शोधूनही सापडणार नाही. उत्तम सवयींचे बालकडू मुलांना लहानपणीच देणे कधीही चांगले. चांगल्या सवयींमुळे माणूस यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो, परंतु वाईट सवयींमुळे माणूस यशाच्या शिखरावर पोहोचू शकत नाही. म्हणजे एक प्रकारचे वळण आणि कृती जी वारंवार केली जाते. सवय म्हणजे काही अंतराने आणि वेळानंतर परत परत होणारे वर्तन. थोडक्यात सवय म्हणजे वर्तनाची पुनरावृत्ती. तुला काय वाटतं रंजना ह्या चांगल्या सवयींबद्दल? बरोबर आहे. चांगल्या सवयी ह्या फक्त लहानपणीच लागू शकतात. त्याचा पाया हा लहानपणीच भक्कम होतो. तुम्ही कितीही चांगल्या सवय आता तुम्ही मोठेपणी लावली पण ती थोड्या वेळापुरता लागू शकते, पण नंतर ती तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती तुमची हेही होऊ शकते, म्हणजे बंदही होऊ शकते. म्हणून जेव्हा पालक असतात किंवा लहानपणापासूनच ती चांगल्या सवयी लागणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. मलाही तुझं ते आवडलं की आपण उशिरा ज्या सवयी लावतो ना त्या कधीही बंद पडू शकतात. आणि दुसरं म्हणजे चांगल्या सवयी फावला जो वेळ असतो ना आपला, त्या वेळात आपल्याला चांगल्या सवयी आपले छंद जोपासता येतात. आणि जर आपल्याला छंद असतील ना तर बरोबर आपण रिकामा वेळ जो आहे ना तो आपल्या छंदांसाठी आपण नक्कीच देतो. पण जर एखादा छंद जर नसेल, म्हणजे काहींना वाचनाची आवड असते, काहींना गाणी ऐकण्याचा छंद, काहींना सिरियल पाहायचा छंद असतो. पण जर छंद नसेल तर काय होतं माहितीये का, आपण नकारात्मक व्यक्तींचा विचार करत बसतो. ही मला असं बोलली, तो मला तसं बोलला. मग आपल्या मेंदूला तेच हवं असतं, नको त्या गोष्टी. मग आपण अशा वेळी काय करतो की आपला महत्वाचा वेळ, त्या सुप्रीम वेळ म्हणू शकतो आपण त्याला, कारण आपलं काम संपलेलं असतं. कारण आजकाल तसं पाहिलं तर वेळ मिळणं कठीण आहे. म्हणून मला असं वाटतं की जो वेळ मिळतो ना फावला वेळ, त्याला आपण सुप्रीम वेळ म्हणू शकतो. आणि हा सुप्रीम वेळ आपण कोणाला देतो? ज्या व्यक्ती आपल्याला आवडत नाहीत त्यांचा विचार करण्यासाठी देतो. मग ती व्यक्ती आपल्याला महत्वाची आहे असं वाटतं की नाही त्याचा अर्थ? तर हे आपण फार चुकीचं करतो. आपण ज्या व्यक्ती आपल्याला आवडत नाही किंवा आपण ज्या व्यक्तींना आवडत नाही अशा व्यक्तींचा विचार करण्यापेक्षा आपण काहीतरी नवनवीन छंद जोपासावे आणि आपला वेळ त्या छंदांमध्ये घालावा. किंवा असं कुठेतरी चांगल्या विचारांच्या व्यक्ती असतात, जशी की माझी मैत्रीण आहे रंजना, खूप पॉझिटिव्ह विचार असतात तिच्याकडे. मग अशा व्यक्तींच्या सहवासात आपण जाऊन बसायचं आणि पॉझिटिव्ह विचारांची देवाणघेवाण करायची. नक्कीच. आणि ते विचार कसं एकमेकांच्या, आपण कुणाच्या सानिध्यात राहतो, कशा मैत्रिणी आपण करतो, हे खूप महत्वाचं असतं. त्या मैत्रिणी आपल्यासारख्याच असल्या पाहिजेत, आपल्यासाठी आपले विचार त्यांच्याशी जुळले गेलेले पाहिजेत. आणि पॉझिटिव्ह विचार ह्या वयातही आपण आता म्हणजे कसं वेगवेगळे छंद जोपासले तर आपला टाइमपास होतो, चांगले विचार एकमेकांना घेता येतात आपल्याला. त्यामुळं चांगले छंद आणि चांगले विचार खूप गरजेचं आहे आता सध्या तरी. कारण आता खूप माध्यम आहेत, वेगळे आहेत, पण मार्ग भटकू शकतो. पण त्यातूनही आपण आपला चांगला मार्ग सार्थकी लागला पाहिजे आपला तो मार्ग. आणि मुख्य म्हणजे शिकण्याला काहीच वय नसतो. कधीच असं म्हणायचं नाही की आता ह्या वयात आम्ही काय शिकणार, पण आपण शेवटपर्यंत आपल्यावर संस्कार करू शकतो. कारण मनाला हे काहीतरी शिकत राहणं हे बुद्धीचा स्वभाव आहे. बुद्धीला सतत काहीतरी शिकायला आवडतं, नवनवीन आवडतं. त्याच्यामुळे शिकणं हे कधीच थांबलं नाही पाहिजे. सतत आपण काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला जीवनात खूप आनंद मिळतो. मी आता हे शिकते, मी ते शिकते,
आपल्याला जो वेळ आधी मिळाला नाही तो आता आपण मिळाला तर आपल्याला तर किती छान वाटतं की मी आता या वयातही आता आम्ही संगीताचा क्लास लावलेला आहे, हार्मोनियमचा क्लास लावलेला आहे, संस्कृतचा क्लास लावायचं चाललेला आहे. कारण आपल्याला वाटतं ना नाही मी आता शिकू शकते आता, कारण माझ्याकडे वेळ आहे हा वेळ. आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला जर पदवी मिळाली तर आपल्याला किती छान वाटतं, अरे या वयातही मी सर्टिफिकेट मिळवू शकते. हे आपल्याला स्वतःला किती आनंद होतो. नाही दुसऱ्याला इतकं होतं पण आपल्याला स्वतःला खूप होईल तो आनंद की नाही अरे मला सर्टिफिकेट मिळालं, मी परीक्षा पास झाले. हे छान असं आहे ना. ह्याला काही वयाची मर्यादाच नाही आहे की तुम्ही आता नाही क्लास करू शकत किंवा नाही करू शकत, असं काहीच नाही ना. अगदी खरं आहे. आणि आपण आनंदी राहिलो तर आपल्या अवतीभोवतीची लोक सुद्धा आनंदी राहतात. हो, आपल्याला पाहून त्यांनाही एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. त्याच्यामुळे आनंदी राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आनंद वाटा, त्याने आनंद वाटल्याने सुद्धा आपला आनंद द्विगुणित होतो. आणि एकमेकांना शिकवलं पाहिजे. तुला काय येतं चांगलं ते मी तुझ्याकडून शिकलं पाहिजे, मला काय येतं मी तुला शिकवलं पाहिजे. असं एकमेकांमुळे आपण नवीन नवीन कला जोपासू शकतो. पुस्तकांचं आपण आता याच्याशी चर्चा करतोय. आपण आता ग्रंथालय लावलंय, वेगवेगळे पुस्तकाच्या माध्यमातून चर्चा असते आपली की ह्या पुस्तकात असं असं लिहिलेलं आहे, तसं तसं लिहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला किती ज्ञान प्राप्त होतो. कारण दोन व्यक्ती दोन वेगवेगळी पुस्तकं वाचतात. त्यामुळं तुझं फ्रीली मला येतं ना, एक पुस्तक न वाचता जे ऐकलेलं ज्ञान आहे ते खूप छान. असा एक ग्रुप आणि असं बॉन्डिंग असणं खूप गरजेचं आहे आपलं. आता आम्ही मुक्तांगण सखी मंचमध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की आम्ही दरवेळेस वेगवेगळी पुस्तकं वाचन करू आणि त्यावरती चर्चा ती तुमच्यासोबत आम्ही शेअर करू, नाही का? हो, नक्कीच.